प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। नमस्कार, मी रोहन वाघमोडे, इयत्ता 7वी चा विद्यार्थी। आज तुम्हाला महाराष्ट्राची जिल्ह्यांची व त्यांच्या वैशिष्ट्यांची आम्ही इयत्ता 7वी चे विद्यार्थी तुम्हाला ओळख करून देणार आहोत। चला तर मग विद्येच्या नगरीपासून सुरुवात करूया। पुणे ऐतिहासिक संस्कृतीचा व आधुनिक प्रगतीचा संगम, पूर्वेचे ऑक्सफर्ड विद्यापीठ व विद्येचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा जिल्हा। दुर्गड नैसर्गिक सौंदर्य व कृषी पर्यटनाचा जिल्हा। कोल्हापूर धार्मिक नैसर्गिक सौंदर्य आणि पंचगंगेच्या काठी वसलेला दक्षिण काशी व चेरापुंजी म्हणून ओळखलेला जिल्हा। सातारा ऐतिहासिक वारसा लाभलेला व स्ट्रॉबेरीचे उत्पादन करणारा जिल्हा। ठाणे तलावांचे शहर, पालघर चित्रकला आदिवासी कलांचे व संस्कृतीचे माहेरघर। रत्नागिरी निसर्गरम्य समुद्रकिनारे व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कर्मस्थान व आंब्याच्या बागा। रायगड गिर्यारोहकासाठी व ट्रेकिंगसाठी ओळखला जाणारा जिल्हा। नाशिकचे द्राक्ष प्रसिद्ध असून भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखला जाणारा जिल्हा। अहिल्यानगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा, साखर कारखान्याचा जिल्हा। सांगली हळदीचे शहर व औद्योगिक वसाहतीचे शहर। सोलापूर चादरी व धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध। संभाजीनगर 52 दरवाजांचे शहर व लेण्यांचे शहर। जळगाव भारताची सोन्याची बाजारपेठ व केळी उत्पादक जिल्हा। बीड सीताफळांचा जिल्हा। जालना कृषी औद्योगिक उद्योगाचे केंद्र। बुलढाणा अजिंठा पर्वत श्रेणीचा थंड हवेचा जिल्हा। मुंबई उपनगर मनोरंजनाचे महत्त्वाचे ठिकाण व एक प्रगत जिल्हा। परभणी कृषी संशोधन केंद्राचा जिल्हा। लातूर सोयाबीनाचे उत्पादन करणारा जिल्हा। नांदेड ऐतिहासिक वारसा जपणारे व खाद्यपदार्थांचा जिल्हा। हिंगोली धार्मिक स्थळांचा जिल्हा। वाशिम ऐतिहासिक व प्राचीन हेमाडपंथी मंदिरे असणारा जिल्हा। अकोला हातमाग उद्योग व कापड उद्योगासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा। अमरावती प्राचीन शिलालेख व वराडी बोलीचा जिल्हा। यवतमाळ भारताचे कापसाचे शहर। चंद्रपूर ब्लॅक गोल्डसाठी कोळशाच्या खाणीचा जिल्हा। नवी मुंबई एक प्रगत शहर व मनोरंजनाचे महत्त्वाचे ठिकाण असणारा जिल्हा। वर्धा स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा। नागपूर संत्र्यांचा जिल्हा। भंडारा तांदूळ उत्पादन व पितळ धातू उत्पादनाचा जिल्हा। गोंदिया भातनगरी व आदिवासींचा जिल्हा। जंगलाचा जिल्हा व महाराष्ट्र ओळखला जाणारा जिल्हा। नंदुरबार नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांचा जिल्हा। धुळे मका व ऊस उत्पादनासाठीचा जिल्हा। धाराशिव ऐतिहासिक लेण्यांचा व स्मारकांचा जिल्हा।